नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो व्लॉगमध्ये. आता अर्धा मोटो आणि अर्धा रेग्युलर होणार आहे. आपण चाललो आहे पुण्याला. आपल्याला कुणाल सरांनी इन्व्हाइट केलं. त्यांच्या एक डान्सचा इव्हेंट आहे, त्यासाठी आपण तो डान्सचा डी मूव्ज म्हणून इव्हेंट आहे त्यांचा. डी मूव्ज म्हणून गेली आज यावेळेस 16वा आहे आय थिंक. सो त्यांचे दरवर्षी त्यांचा हे असतो, इव्हेंट असतो. त्याच्यामुळं आणि मी जाईल म्हणतो, पण एकदाच गेलो होतो. त्याच्यानंतर आज चाललो इव्हेंटला. तेव्हा मग आता इव्हेंटचा आपण ब्लॉग तर काढणारच आहोत आणि जाता थोडासा मोठा ब्लॉगही काढणार. मित्रपरिवारांना भेटणारच आहोत, तेही ठरलं आहे माझं की त्याच्यामुळं मी लवकर चाललो. इव्हेंट तसा इव्हिनिंगला आहे आणि मी मॉर्निंगला लवकर चाललो आहे, जेणेकरून मित्रपरिवाराला भेटून थोडंफार एन्जॉयमेंट आणखी थोडासा. माझं चाललं आहे या ब्लॉगचे 2 पार्ट करावं. डान्स ब्लॉगचा वेगळा आणि आपल्या मित्रपरिवाराचं. मी कॉल तर केलं नाही कोणाला, पण कॉल केले जर आले सगळे तर आपण भेटू मस्त त्यांच्याबरोबरही. आणि तो एक ब्लॉग वेगळा, हा एक वेगळा. तर चला, सुरुवात तर झाली. आता हा व्ह्यू कसा आहे मला माहीत नाही आहे, पण ॲडजस्ट केला आहे मी बऱ्यापैकी. हे तर पाहू. जस्ट पेट्रोल टाकून घेतलं गाडीला आणि गोप्रोला मिरगी आलेली साऱ्या रस्त्यानं. म्हणजे मी पेट्रोल पंपापर्यंत येऊपर्यंत गोप्रो चालूच झाला नाही. आणि गोप्रो चालू झालाच नाही तर इकडून तिकडून मी कसं तरी बॅटरी काढून वगैरे त्याला चालू केलं आणि गोप्रोचं ॲप्लिकेशन चालत नाही. अरे काय धंदे चालले गोप्रोवाल्यांचे. मला वाटतं अपग्रेड करून श्रीमानसारखं DJI 5 Pro घेऊन टाकावं असं वाटतं. ॲक्शन 5 Pro याच्या हैराणी आणली आहे गोप्रोवाल्यांनी. पण आता अप टू डेट आहे सगळ्या गोष्टी, अपडेट सगळ्या व्यवस्थित अपडेट आहे सगळ्या गोष्टी. ॲप्लिकेशनही अपडेट आहे, गोप्रोचे जे अपडेट चालले तेही अपडेट आहे. तरी त्याचे तेच नशे चालू. याच्यामध्ये गोप्रो का बंद पडतोय मला अजूनही माहीत नाही ती गोष्ट. बंद का पडतो म्हणजे चालू याच्यात बंद नाही, याच्यात चालूच होत नाही आहे गोप्रो. याला माहिती यायला जाऊ दे, मरू दे. आता आहे ते बरं आहे. आता झालं आहे चालू, तर आपण आपलं निघूया. आज संडे तांबे कसं आहे, आज संडे आणि आज तामिनी घाट आणि आपला जो म्हाळशेज घाट आहे तिकडं जाण्यासाठी वन साईड बायकर्स आणि पर्यटक बरेच निघणार आहेत. आज निघाले असतील ॲक्च्युली. काही नाशिकवरून येत असतील, काही पुण्यातनं तामिनी घाटासाठी आणि याच्यासाठी निघाले असतील म्हाळशेज घाटासाठी. म्हाळशेज घाट किती किलोमीटरचा आहे माझ्याही लक्षात नाही, कारण मला जाऊनच जवळपास 10-12 वर्ष झाली असतील. आता यावेळेस प्रॉपर 13 तारखेनंतर पाऊस चालू होणार, त्या टायमिंगला आपण व्यवस्थित आपण एक म्हाळशेज घाटाचा एक राऊंड मारून येणार आहोत आपल्या गाडीवर जाऊन. मस्त पूर्ण एक म्हाळशेज घाटाचा मस्त एक व्ह्यू पण घेऊन येऊ आपण. बघूया धीरज दादा आपण जाऊया. मित्रांनो, गोप्रोला सारखी मिरगी येते. म्हणजे असं जर मिरगी येत जर राहिली तर आपण पोहोचलो पुण्याला लवकरच. रस्त्यामध्ये एवढे भारी व्हिडिओ काढायचे. मी व्हिडिओ काढतोय आणि तो डायरेक्ट बंद झाला. मला काही कळतच नाही आहे की याचा इश्यू काय. सारखा का बंद होऊ राहिला आहे. रिटायर करायची वेळ आली काय याला. काही संबंध नाही रे बंद होण्याचा. चालूमध्ये बंद नाही व्हायला पाहिजे कॅमेरा. ऑलरेडी जर चालू आहे तुमची शूटिंग, तुम्ही शूटिंग करताय, ऑटोमॅटिक का बंद होतोय. आता चाललाय व्यवस्थित, मग बंद का व्हायला पाहिजे. बंद नको आहे यार. मेन फुटेज जे होते ते एक फॉर्च्युनर होती, मॉडिफाईड फॉर्च्युनर, इतकी भारी बनवलेली होती फॉर्च्युनर. एक गाडी गेली, रायडर्स गेले, याला मध्येच मिरगी आलेली. मी बटन चालू करतोय, बीपचा आवाजच येईना मला. बटन चालू करतोय, बीपचा आवाजच येईन. इथल्या गावात मंगळसूत्र.
नांदगावच्या पुढं आल्यावर ह्या रस्त्यावर अशी काय ही कोणती डिझाईन आहे बे, ज्याच्यावर गाडी इकडची तिकडे तिकडची इकडे इकडची तिकडे तिकडची इकडे होऊ राहिली. अरे त्यापेक्षा खड्डे फार वाढले बघ. ये आता तुम्हाला कॅमेरामध्ये काय दिसतंय काय माहित नाही, पण मला असं फील होतंय की आता गाडी माहिती पडत. अबे संपलं आईच्या का गाडी डायरेक्ट अशी 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 होत होते. यायला भाऊ काय करा, काय नवीन नवीन रस्ते गाडी द्या लोक. आय थिंक ते मशीन जे होतं ना सिमेंट कॉन्क्रीट करायचं जे मशीन आहे त्याची जे टायर ती साखळी का चेन त्या चेनची डिझाईन आहे. रणगाड्याला जशी चेन असते ना तशी ती चेन आहे, त्याला त्याची डिझाईन वाटतं ती. यायला भाऊ कसली भयानक दादा. मित्रांनो, आपण ॲक्च्युली तसं 10 वाजताच पोचलो आहे, पण गोप्रोच्या तांत्रिक अडचणीमुळे जे गोप्रोच्या एवढ्या अडचणी आल्या की लिमिटच नाही. सारखा चालू होतोय बंद होतोय, चालू होतोय बंद होतोय. तर प्रॉपर आपण म्हणतो ना की एक प्रॉपर फुटेज पाहिजे होती, तर ती व्हिडिओ काय काढता आली नाही. मी पल्लूकडं 10:30 सव्वा 10ला चाललेलो आहे पल्लूकडं. त्याच्यानंतर गोप्रो चार्जिंगला वगैरे लावला, त्याच्यानंतरही स्टार्ट नाही झाला. काय अडचण काहीच कळालं नाही. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलो, गोप्रो चार्जिंग लावून गेलो. म्हटलं मे बी चार्जिंग झाल्यानंतर पूर्ण तर बघूया काही प्रॉब्लेम नाही काय. तर तो पूर्ण चार्जिंग झाला, तर त्याच्यानंतर चालू झाला, पण मी काय फुटेज वगैरे घेतले नाही. पण आता पण म्हटलं बघूया. आणि आता आपण चाललो आहे त्या फंक्शनसाठी ज्यासाठी आपण आलो आहे. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला आणखी एक गुड न्यूज आहे. मराठी सिनेमाचं एक टीम तिथे येते आहे जो 13 जूनला रिलीज होणार आहे. मी पिक्चरचं नाव तुम्हाला सांगतो, तुम्ही गेस करा. त्याच्यामध्ये अमेय वाघ आहे, पूजा हेगडे. पूजा हेगडे कुठं आली? पूजा हेगडे नाही, नाव विसरलं त्या हिरोईनीचं यार. बाकी आणि याचे आपण म्हणतो ना द बॉईजच्या सिरीजमधला जो मेन कॅरेक्टर आहे का तो पण आहे त्यामध्ये. तर टीम पूर्ण येते. तर आपण तुम्ही बघाच पुढं ब्लॉगमधील बघणारच. फायनली मूवीचं नाव आठवलं, म्हणजे ॲक्च्युली आठवलं नाही मला. सरांनी जे पोस्टर पाठवलं तर मी त्यात पाहून सांगितलं. अंबट शॉकिंग जी 13 जूनला सिनेमागृहात येते तो पिक्चर, तो चित्रपट. तर तो नक्की बघा. तसे मी आज टीमला भेटणार. त्याचा टीजर बघितला, माझं वन साईड पोट दुखायला लागलं एवढं हसून त्या. वन साईड कॉमेडी ठीक आहे, डबल मिनिंग कॉमेडी, पण मग वन ऑफ द बेस्ट सगळे त्याच्यात जे कास्टिंग केलेली वन ऑफ द बेस्ट कॅरेक्टर आहे सगळ्याचे सगळे. सो अंबट शौकीन नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा, ठीक आहे. कारण आजकालचे आपले मराठी माणसं, आजकालची पिढी मराठी पिक्चरसाठी एवढे हे नसतात. मग त्यामुळं थोडंसं मराठी चित्रपटांनाही सपोर्ट करा. फायनली एल्प्रो मॉलला आपण पोचलो आहे आणि सगळे आय थिंक आलेच सगळे बऱ्यापैकी यायला सुरुवात होईल. कारण त्यांचा टाईमच 4:30चा टाईम आहे. त्याच्यामुळे मी आलोच 3:30ला. मी ॲक्च्युली 3ला निघालो, कारण ट्रॅफिक बघता त्या हिशोबानं मी थोडंसं लवकर निघालो. बघूया आपण काय होतं. आता इथं पावती वगैरे फाडतो आणि जातो. फायनली वी आर हेअर. आणि मी जे बोललो होतो 2 मिलियन सबस्क्रायबर आणि 1 मिलियन फॉलोअर्स, हे कुणाल सर येतील ते ना. अरे ग्रेट. आतमध्ये सगळेमध्ये आहे का? सगळेमध्ये हो. आल्याला सरांची भेट झाली पहिले. आता आतमध्ये प्रॅक्टिस चालू आहे. बघूया काय चाललं काय.
आंबट शॉकिंग. Direct stage on Akshay, Vicky Varagar sir, Vikas sir and Praful sir. Welcome you all. Welcome back. Welcome sir. Please come on stage. So this is the multi-star star cast of the movie Amber Shauki, and we are very fortunate to have huge round of applause for all of them. Wow. So this is huge. We have never. आता इंट्रोला आलाय आवाज खरं काय नाही. 13 तारखेला पिक्चर येतोय आंबट शौकीन. तुम्ही ट्रेलर टीजर कुठेतरी गाणं अशा काही गोष्टी आतापर्यंत बघितल्या असतीलच. ऑनलाईन फ्रॉड्स, व्हिडिओ किडनॅपिंग, सेक्सटॉर्शन अशा विषयाला आम्ही हात घातलाय जो खूप धाडसी विषय आहे आणि प्रत्येकाच्या घरात किंवा आसपास असा विषय घडलेला असतो, घडत असतो, आपल्याला माहित असतो, आपण ऐकलेला असतो, आपण बघत आलेलो असतो. पण या विषयावर कोणी भाष्य करत नाही कारण आपली इज्जत, आपलं नाव हे सगळ्यांना प्रिय आहे आणि अशा स्कॅम मध्ये, ऑनलाईन फ्रॉड मध्ये आपण अडकल्यानंतर तो आपला अपमान आहे, आपली इज्जत जायची कामं आहेत. अशा गोष्टी मनामध्ये घेऊन खूप सारी लोक सुसाईड वगैरे करायच्या दृष्टीने आयुष्य संपून टाकतात. या सगळ्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट आंबट शौकीन हा एक कौटुंबिक फिल्म आहे. खरं सांगतो तुम्हाला, कमरेखालचे विनोद वगैरे त्यात डबल मिनिंग असं काही नाही. रोशनी से होती है और हमारे प्रोग्राम की शुरुआत दीप प्रज्वलन से होती है, यानी लाइटिंग ऑफ द लैम्प के साथ. तो हम रिक्वेस्ट करते हैं सारे चीफ गेस्ट को मंच पर आकर दीप प्रज्वलन कीजिए. लेट्स हैव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल आवर गेस्ट्स. I would also request Kailash sir to please come on stage. Mr. Kailash Kunji, please come on stage. Huge round of applause for all our guests. इतने busy schedule से आप लोग वक्त निकाल के आते हैं. It is nothing but inspiration for all of us. Thank you so much. और यहाँ पे कुणाल सर ये बता रहे हैं कि इस छोटी सी बच्ची के भी 10K YouTube सब्सक्राइबर हो चुके हैं. वाह. जोरदार तालियों से स्वागत करिए हमारे गेस्ट का. And we have Mr. Prashant also who have just arrived. Prashant sir, please come on stage.
with a very rocking performance. I would request all the guests to please take their seat. Thank you so much once again for coming. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की जे डान्स चालू होते पूर्ण डान्स चालू आहेत, अजूनही चालू आहे. मी बाहेर आलो का तर म्युझिकमध्ये आता कॉपीराईट येण्याचे फार चान्सेस आहे. पण काय होतं की जे डान्स फुटेज आहेत आपल्याकडं त्यामध्ये मी म्युझिक थोडंफार चेंज करून आपण मी तुम्हाला डान्स हे दाखवू शकतो आहे एकंदरीत. आणि जी टीम आली होती पिक्चरचं नाव परत विसरून गेलो तुम्ही, त्या पिक्चरच्या टीम त्यांच्याबरोबरही जास्त काही बोलणं झालं नाही आणि जास्त काही बोलणं फक्त एक फोटो काढला, त्याच्यानंतर त्यांचे थोडेफार फुटेज घेतले आणि ते बाजूला बसले होते. कुणाल सरांचे ते सगळे कार्यक्रमाच्या याच्यात बिझी होते आणि बाकी डान्स आपण एन्जॉय केलाच. तर आता बघूया आपण किती अजून किती टाईम चालू आहे किती नाही, त्यानुसार आपण फोटो सेशन करून घेऊया. With the beats and then perform. वाह प्ले
So that was the viral carrier. कार्यक्रम संपूर्ण अर्धा तास झाला आहे आणि मी अर्धा तास झाला त्याचा फोटोची वाट बघू राहिलो. कुणाल सर एवढे बिझी आहे की मला एक फोटो भेटत नाही. पूर्ण टीमबरोबर एक फोटो काढायचा आणि टीमच गायब आहे. डान्स वगैरे सगळं आवरलं पण फोटोशूट अर्धा तास झाला. फोटोशूट चालू आहे. मला चान्सेस भेटून राहिला फोटो काढायचा. दोघांबरोबर फोटो काढला पण बाकी कुणाल सरांबरोबर काय फोटो काढायला चान्स नाही भेटू राहिला कारण पब्लिक खूप आहे. मला टीमबरोबर फोटो काढायचा जेणेकरून थंबनेलसाठी आपल्या पण पॉसिबल नाही होत राहिलं. वेट करू चला बघू. 10:30 वाजले. फायनली सगळं आवरलं पण फक्त दुःख या गोष्टीचं आहे की सरांबरोबर मला फोटो काढायला नाही भेटला. टीमबरोबर फोटो काढायला नाही भेटला सरांच्या. सर नेक्स्ट टाईम मीही समजू शकतो की तुम्हालाही बरेच फॅन फॉलोईंग आहेत. त्यातलं मी एक पण फोटो नाही भेटला त्याचं वाईट आहे. थोडं दुःख राहील. काही अडचण नाही सर. नेक्स्ट टाईम आपण फोटो काढूया बरोबर. तुम्ही पण विचार करत असाल की पार्किंगमधून डायरेक्ट गाडीवर कसं आणि इवन तेही मी नारायणगावच्या ऑलमोस्ट नारायणगावच्या पुढे आहे. आणि तो विषय असा आहे की जेव्हा मी पार्किंगमध्ये लास्ट व्हिडिओ काढला ना तर तिथंच गोपरनं मुंडकं टाकून दिलं डायरेक्ट असं टाळ. ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 झाले होते. मला मॉलमध्येच इव्हेंट संपताच तेवढा टाईम गेला होता. आणि आंबट शौकींच्या टीमलाही भेटलो. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. फक्त एवढंच की गप्पा मारायच्या नादामध्ये मी व्हिडिओ वगैरे काही घेतलं नाही. फक्त त्यांची एंट्रीचा व्हिडिओ त्यांच्या जे पिक्चरबद्दल सांगताय त्याचा व्हिडिओ तेवढंच घेतलेलं आहे. बाकी एवढं काही नाही आहे. बाकी सगळे डान्स आहेत. आणि डान्सचा विषय असा आहे की कॉपीराईट येण्याचे चान्सेस आहेच. त्यात काही वाद नाही सॉंग्सला. तर मला तिथं फक्त सॉंग्स थोडेफार म्यूट काही सॉंग्स म्यूट करावं लागणार आहे. काही नाही ऑलमोस्ट सगळे सॉंग्स म्यूट करावं लागणार आहे त्यामध्ये. त्यात काय वाद नाही आहे. आणि राहिली दुसरी गोष्ट की आता फक्त एवढंच की सरांबरोबर मला फोटो काढायला नाही भेटला. त्या गोष्टीचं एक मनात खंत राहील की एवढ्याला मी आलो याच्यासाठी की इव्हेंटसाठी आलो सरांबरोबर फोटो काढायलाच भेटतो नाही. बाकी मी अनिकेत आणि त्यांच्याबरोबर फोटो काढले त्यात काही नाही. पण मग मेन कुणाल सरांबरोबर फोटो नाही भेटला मला. सर बोलले सरांचा कॉल आला रात्री मला 12:30 वाजता कॉल आला की ईश्वर कुठे आहे म्हणे. पण तोवर उशीर झाला म्हणे. सॉरी म्हणे आपण नेक्स्ट टाईम नक्की भेटू म्हणे. नेक्स्ट टाईम आपण जेवण वगैरे करायला कुठेतरी बाहेर वगैरे असं बोलले ते. आता नेक्स्ट टाईम येईल तेव्हा येईल. बघू काय होतं आहे काय नाही. पण सरप्राईज होण्यासारखं काही नाही. फक्त एवढंच की मी माझा काही प्लॅन नव्हता जाताना व्हिडिओ वगैरे काढायचा. कारण गोप्रोवर मुंडकं टाकलं आहे. गोप्रोला मला वाटतं डॉक्टरची फार गरज आहे. आता कोणत्या डॉक्टरला दाखवा मला त्याची काहीच आयडिया नाही. बघू आता पण चालू आहे की नाही माहीत नाही मला.
चालू आहे. आपण पोचलोय म्हणजे आपण एकत्रित आपल्या घरी पोचलोय. तर गोप्रोची बॅटरी डाऊन आहे आणि पटकन चालू केलं आहे आपण. तर घरी जाऊन पटकन आवरून आपण स्टुडिओला जाऊन ब्लॉगचा एंड करूया. ठीक आहे, चल. फायनली आपण आपल्या स्टुडिओला आलो आहे आणि आता इथं लॅपटॉप वगैरे सगळं चालू करून आपण गोप्रोच्या व्हिडिओज वगैरे आणि फोनमधले सगळे व्हिडिओज कॉपी करून घेऊया, जेणेकरून आपण ब्लॉग एडिट करायला आपण मोकळे आणि एकदम व्यवस्थित जिथे आपण पोचलो आहे. आणि कालचा इव्हेंट वन ऑफ द बेस्ट इव्हेंट होता, कारण मी सरांना खूपदा व्हिडिओमध्ये किंवा सरांचे जे स्टुडंट्स आहेत सगळे त्यांना व्हिडिओमध्येच फक्त नाचताना बघितलं होतं, पण लाईव्ह नाचताना बघताना जी मजा आहे ती व्हिडिओमध्ये नाही. कुठल्याही गोष्टीसाठी आहे असं काही वाद नाही आहे, पण मग मजा जी आहे आता क्या हुआ हां जी मजा लाईव्ह बघण्यात आहे ना डान्स कुणाल सरांचा, ती व्हिडिओ तर मजा येतेच बघायला, पण मग लाईव्हला वेगळीच मजा असते. तर आणि आंबट शॉकिंग 13 जूनला येतो आहे, तर नक्की बघायला जा. मस्त मूवी आहे. आणि काल त्यांनी जी कन्सेप्ट सांगितली ब्लॉगमध्ये पण आहेत, त्यांनी जे सांगितलं त्याबद्दल थोडं तर तुम्ही ब्लॉग बघणारच आहात आणि पिक्चरला नक्की जाते. तर एवढाच होता ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. ठीक आहे, चला येतो. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी.